या भक्ती काज नाही लाज धरित आईशी आशी शरण जावी शक्तीची वेणवंती भीष्मपण केला खरा धरून धरा रक्षिले आईशी आशी शरण जावी शक्तीची वेणवंती तुका म्हणे साक्ष हाती तुका म्हणे साक्ष हाती तो म्या चित्ते धरिला आईशी आशी शरण जावे शक्ती जीवे नवंती ठोला विठ्ठल 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 महायोग पिठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातून मुनींद्रा समागत तिष्ठतं मानंदकंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन आ पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो 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 प्रथम नमन गुरुचर चरण शरण संतांतिया गुरुचर चरण शरण संतांतिया त्यांच्या कृपादाने कथे कविता त्यांच्या कृपादाने कथे कविता दुसरे चरण दुसरे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार पांडुरंगा करू प्रथम नमन प्रथम नमन दुसरे चरण पांडुरंगा करू प्रथम नमन प्रथम नमन दुसरे चरण नमो सद्गुरु तुकया ज्ञान देपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनोजम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्तम वातादमुखम शरण प्रबद्धे ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो
ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा या दयाला करुणाकरा या दयाला तुमचा अनुकर लाभलो पावन झालं तर करुणाकरा करुणाकरा दयाळा करुणाकरा दयाळा तुमचा अनुकर लाभलो पावन झालं ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुकर लाभलो पावन झालं ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुकर लाभलो पावन झालं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. आज या ठिकाणी प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चालू असलेला हरिनाम सप्ताह हा कशाबद्दल आहे? अधिक मास, मल मास, पुरुषोत्तम मास आणि आपल्या भाषेत धोंडा. आता धोंडे कमी खाल्ले पण ऐकले धोंड्याचं महत्व, ऐकलं जास्त, खाणे कमी. पण 3 वर्षापूर्वी 1 महिना पुरुषोत्तम मास. हा पुरुषोत्तम मास म्हणजे काय? जो अनाथ आहे, ज्याला वेगळं टाकलेलं आहे, ते देवानी आपलं नाव त्या महिन्याला काय दिलं? पुरुषोत्तम मास. या पुरुषोत्तम मासामध्ये हा हरिनाम सप्ताह म्हणजे तुकाराम महाराजांचं जे नामस्मरण त्या अभंगातून होतंय आणि आपलं जे भक्तगण आहे, श्रोताजन आहे, यांना पुण्य प्राप्त होते. या पुरुषोत्तम मासामध्ये हरिनाम सप्ताह भजन कीर्तन जो करील त्याला पुण्य प्राप्त होते. आणि या पुण्य प्राप्त होण्यासाठी आज हा सप्ताहातील माझ्याकडे आलेला 5वा दिवस, या 5व्या दिवसाची सेवा तुकाराम महाराजांच्या अभंगातून 4 चरणाचा अभंग, साधवया भक्ती काज नाही लाज धरित, ऐसी याशी शरण धावे शक्ती जीवे न वंची. या तुकाराम महाराजांनी जे सांगितलं हे कशासाठी? पुरुषोत्तम मासामध्ये तुम्ही नामस्मरण करा, भक्ती मार्गाला लागा, म्हणून साधवया भक्ती काज नाही लाज धरित, लाज धरायची नाही. आता थोडासा परिहार द्यायचा. परिहार द्यायचा म्हणजे काय? हे मंदिर जे 1997 साली म्हणजे जे जुने जाणते त्यांच्या चित्तामध्ये जे होतं त्यांनी ते प्रगट केलंय. का? येथे हरिनाम सप्ताह म्हणजे जागाच पवित्र आहे. पवित्र ते कोण? पावन तो देश पवित्र, त्याची हरिदास जन्म घेते. येथे जन्म घ्यायलाच पवित्र जागा लागते. या पवित्र जाग्यामध्ये आमच्यासारखे लुगडे महाराज, पांडुरंग महाराज उत्कृष्ट गायक आहेत. आणि या ठिकाणी कीर्तन करायला वेडे वाकडे जे बोल येतात, माझ्या बोबडिया बोला चित्त द्यावे बा विठ्ठला. माझे कसे वेडे वाकडे, पण या नारदाच्या गादी प्राप्त झाली. आम्ही कुठेही शिकलेलो नाही. फक्त तुमची, आमच्या वरिष्ठांची, नवनाथ महाराज त्यांच्या शरीरातच नवनाथ आहेत, यांची साथ आम्हाला लागली. लोगडे महाराज, गायनाचार्य पांडुरंग महाराज, अमोल महाराज यांचे तर आता गप राहून त्यांची उत्कृष्ट सेवा आमच्याकडे घालेली. कारण त्यांचे ते प्रेरणा देतात, प्रेरणा आम्हाला देतात. गायनाचार्य दिलीप महाराज शिंदे, मारकुटे महाराज,
हे पुजारी ढवळे महाराज आणि उत्कृष्ट विनेकरी आत्ता आणि हरिपाठ हे रोजच्या रोज दोघे असू तिघे असू पण हे हरिपाठाला नित्य म्हणा नेमाने येतात, नित्य नाही म्हणा आम्ही ते प्राणी दुर्लभ. आणि हा श्रोता वर्ग, श्रोता मागे पुढे जे आहेत, आज संख्या जास्त आहे. कशामुळे? एकादशी. का मी म्हणत नाही, माझ्यामुळे नाही, आज फराळ आहे आणि एकादशीमुळे ही संख्या मागे पुढे जास्त येते. तुम्ही म्हणा तुम्ही तुमचंच मोठेपणा नाही. एकादशीमुळे एकादशीचं कीर्तन श्रवण हे ऐकण्यासाठी एवढी संख्या आहे. आणि हा छोटा बालक पुढे जाऊन पक्वाद मृदुंगमणी आहेच, पुढे कीर्तनकार पण होणार. यांची कृपा होता कृपा त्याची पशु बिले वेद निर्जीव चाले भिंत महिमा. तो महिमा फार मोठा आहे. अशी बालक तयार व्हायला एवढ्या वयामध्ये एवढं म्हणजे वाजवायचंय. चांगले चांगले महाराज थकून गेलेत, पण हे उत्कृष्ट वादक आहेत हे नवनाथ महाराज बेनके यांच्यामुळे. पहिल्या दिवशी जे कोण परब महाराज आवडे हे रूप गुजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. पहिल्या दिवशीच आपले लोचन डोळे सुकावले आहेत. आणि दुसऱ्या दिवशीची सेवा लुगडे महाराज अवघे चित्रलोकी आनंदाचे आता चरणी न जगन्नाथा चित्त ठेले. डोळे सुकवले आणि चरणी जगन्नाथा चित्त ठेले, चित्त पण सुकवले. आणि तिसऱ्या दिवसाची सेवा जन्म खडंगले महाराज जन्म आल्याचे त्याची फळ म्हणजे जन्माला येऊन ते आपल्या पदरात जे फळ पडतंय पुरुषोत्तम मासाचं, ते फळ तिसऱ्या दिवसाच्या चिंतनातून आपल्याला मिळालंय. आणि चौथ्या दिवसाची सेवा नवनाथ महाराज बेनके पुण्य ते उपकार आणि पाप ते परपीडा गेली आणि पुण्य पदरात आले. या 4 दिवसाचं जे पुण्य आणि डोळे सुकावले, चित्त सुकावले, चित्तामध्ये जो साठवला आणि त्याच्यासाठी साधवया भक्ती काज नाही लाज धरायची. ती लाजच धरायची नाही. 5व्या दिवसाची माझ्याकडे सेवा आहे. 4 दिवसाची सेवा आणि ती लाज का धरायची? तुकाराम महाराज सांगतात का साधवया भक्ती काज नाही लाज धरीत. अहो तुम्ही भक्ती करायची ना, भक्ती साधायची ना, मग लाज कशाची? कशासाठी लाज धरायची? तुम्ही मंदिरात येताय, हरिपाठ कीर्तन श्रोत ऐकताय, भजन करताय, पण बाकीचे जे येत नाही त्यांनी काय लाज सोडले असं म्हणायचे का? नाही. पण येतात ते लाज काय, तो आपलं रक्षण करणार आहे, मग त्याच्यासाठी लाज कसली? ऐशी अशी शरण दावे शक्ती जीवे नवंची. मग त्याच्यासाठी शरण दा. शक्ती म्हणजे संकोच बाळगू नका, मनाने भक्तिभावाने आणि हृदयातून त्याला शरण दा. आणि भीष्म पण केला खरा धनुर्धरा रक्षिले. भीष्म पण ज्याने भीष्माने प्रतिज्ञा केले उद्या या कुरुक्षेत्रावर एकही पांडव जिवंत राहणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञा केली. आणि देवाने काय प्रतिज्ञा केली? कृष्ण भगवाननी, मी या कुरुक्षेत्रावर युद्धामध्ये शस्त्र हातात धरणार नाही, फक्त 4 ज्ञानाच्या गोष्टी सांगणार. भीष्म पण केला खरा धनुर्धरा रक्षिले. अहो भीष्मा ज्या वेळा युद्धामध्ये भीष्माने बाणाचा वर्षाव केला कुणावर? अर्जुनावर. मग अर्जुन आता गतप्राण होणार हे कृष्णाने बघितलं आणि शस्त्र घेऊन कुरुक्षेत्रावर भगवान परमात्मा उतरले. पण हे काय केलं होतं? प्रतिज्ञा केली देवाने का मी हातामध्ये शस्त्र घेणार नाही. आणि भीष्माने प्रतिज्ञा केली का देवाला मी हातामध्ये शस्त्र घ्यायलाच लावीन. तेव्हा 3ऱ्या चरणामध्ये भीष्म पण केला खरा धनुर्धरा रक्षिले. आणि तुका म्हणे साक्ष हाती
तो म्या चित्ती धरिला. अहो साक्ष कोणाची? कनवाळू आहे, कृपाळू आहे, दयाळू आहे. हा मी सांगते तुकाराम महाराज. साधकाने विचारलं मग तुम्ही हा चित्तामध्ये धरला, हा तिची साक्ष काय? अहो तो साक्ष काय? कनवाळू कृपाळू भक्ता लागे मोळी तो मोई गजेंद्राचा धावा केला मग त्या गजेंद्राने जो धावा केलाय तो कनवाळू आहे, कृपाळू आहे. ही साक्ष तुकाराम महाराज बोलले मी देतो. ही साक्ष मी देतो म्हणून तुका म्हणे साक्ष आती तो म्या चित्ती धरी आला. तो म्या चित्तामध्ये धरलाय. तुम्ही बघता काय? माझ्याकडे साक्ष आहे. आणि जे या महाभारतामध्ये जेवढ्या घटना घडल्या त्याला सुद्धा मी साक्ष आहे. आणि या साक्ष असल्यामुळे तुकाराम महाराजांनी सांगितलं का साक्ष असल्यामुळे मी तो चित्ता धरलाय. त्या चित्तामध्ये धरल्यामुळे तुम्ही याचं भजन करा. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 अहो या पुरुषोत्तम मासामध्ये जे आपल्याला हरिनाम चिंतन घडतंय हेच पुण्य आपण पदरात पाडून घेतोय. याला 4 नाव आहेत. पुरुषोत्तम मास, मल मास, अधिक महिना आणि आपल्या भाषेत धोंड्याचा महिना. या धोंड्याच्या महिन्यामध्ये जावायला महत्व आहे. कुणाला? अरे इकडे पुढे बसा ना. मागणी याचं पुढे विठ्ठल 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 या धोंड्याच्या महिन्यामध्ये जावयाला जास्त महत्व देते. नाकाचा मोती ठेवते घाण, राखीते जावयाचा मान. अहो दोघी जावा आहेत. जावा जावा समजते ना? जावा एकत्र न राहावा त्याला म्हणतात जावा. एक श्रीमंत जावा आहे आणि गरीब आहे, खायला अन्न नाही. आणि श्रीमंत जाव तिने काय केलं धोंड्याच्या महिन्यात? अहो 33 धोंडे बनवले. हे दीपावलीला करतात ना. दीपावलीला काय आरस अनारस, हा आम्ही खाल्लेच नाही. अनारस करतात. ते अनारसाचे धोंडे 33 आणि बाकीचे धोंडे 33. आणि गरीब जावकडे काही नाही, गरीब आहे. ओ खायला अन्न नाही तर धोंडा करून करणार. तिने काय केलं? मातीचे धोंडे बनवले, मातीचे 33. आणि परमेश्वराकडे देवाकडे याचना केली का देवा मी गरीब आहे, माझ्याकडे खायला अन्न नाही, मी तुला धोंड्याचा नैवेद्य कसा दाखवू? नाही दाखवता येत. ते मातीचे धोंडे बनवले पण अंतकरणातून. आणि जे श्रीमंत जावेने बनवले अंतकरण नाही, भक्ती नाही, परंतु ताठा काय श्रीमंतीचा बनवले. 6 शृंगार पाहिजे तेवढे बनवले पण देव बघतोय वरून. पांडुरंग परमात्मा बघतोय. बोलला आता हे गरीब जीव आहे जाव. ती रडते बिचारी. धोंड्याचा धोंडा बनवायला तिच्याकडे पैसा नाही, अन्न नाही, काय करायचं? मातेला, पार्वती मातेला सांगितलं मी जाऊन येतो. माता रुक्मिणी माता बोलले कुठे जाऊन येतं? पांडुरंग बोलले तू येतो गावात फिरून येतो. नाही, माझं जे काम आहे भक्ताचं मी ते करणार आहे. आणि पांडुरंग परमात्म्याने म्हातारे वृद्धाचा वेश धारण केला. पण पहिला कुठे गेला? श्रीमंत जावेकडे. श्रीमंत जावेने सांगितलं ए ताई माऊली काही खायला मिळेल का? तिच्या अंतकरणात भक्तीच नाही तर देव कुठं किंवा गरीब कुठं दिसणार आहे? चल बा चालू हो.
तुझ्यासाठी बनवलं का? देव निघून गेले. कुठे आले? गरीब जावेकडे आले. गरीब जावेकडे आल्यानंतर बोलले, आई ताई मला काही मिळेल का खायला? बोले काय माझ्याकडे काही नाही हो. काय मिळणार? काहीच नाही. हो काहीतरी असेल ना? बोले काहीच नाही, साखर नाही, पीठ नाही, मीठ नाही, करणार काय? मी त्या परमात्म्याकडे याचना करते का माझी ही दरिद्र कधी जाणार? पांडुरंग वृद्धाचा वेश धारण केला. बोलला त्या ताटामध्ये जे आहे ते बनवलेले काय आहे? ते बोले मातीचे धोंडे आहेत. मातीचे धोंडे आहेत. बोले त्यातला एक दे ना मला. मातीचे धोंडे तुम्ही कसं काय खाणार? तू दे तर ताट इकडे आण. आणि त्या ताटाला हात लावल्यानंतर ते खरोखरच धोंडे झाले. हातात घेतलेला धोंडा खाण्यासाठी बाकीचे सोन्याचे धोंडे झाले. हे भक्ती तुकाराम महाराजांनी भक्तीतून सादर केलेला. साधवया भक्ती काज नाही लाज. लाज धरली नाही, म्हाताराचा वेश धरला. आणि त्या भक्तीमुळे जावेच्या गरिबी ते दारिद्र्य संपले. असा हा धोंड्याचा महिमा हा पावन आहे. आणि ते पावन ज्याला कळला त्यालाच पावन, पण त्याला कळला नाही त्याला देव कुठं गावण हो. भेटणारच नाही. कळला त्यालाच आहे. परंतु धोंड्याचं महिन्याचं हे महत्त्व सांगिततो का? धोंडा 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 एवढं सांगून सांगून त्याचा दगड व्हायचा. हा धोंड्याचा महिमाचा दगड व्हायचा. म्हणून सारखा धोंड आता तुम्ही ऐकलेलं आहे. अजून माझ्या वाचेतून ते फक्त जेवढं सादर केलं तेच ते सादरीकरण. या धोंड्याचं महिन्याचं महत्व पांडुरंग सुद्धा गरीबाच्या घरी जातो, श्रीमंताला धुडकावतो. पण त्याच्या मनामध्ये जो अहंकार आहे तो अहंकार गेलाच पाहिजे. तुकाराम महाराजांनी सांगितलं, साधवया भक्ती काज नाही लाज धरित. ऐशी अशी शरण लावे शक्ती जीवे न वंचित. साधकाने विचारलं लाज धरीत नाही म्हणजे? असं तुम्ही या भक्तासाठी काय केलंय? भक्तासाठी काय केलं तर तुकाराम महाराज म्हणतात भक्तासाठी काय केले तुम्हाला सांगू. तर तो भजन करा. विठ्ठल विठ्ठल बिदरच्या बादशाह आहे, बिदरचा बादशाह. आणि त्याच्याकडे शेना महाराज कशासाठी होते? फक्त मालिश करायला. बिदरच्या बादशाहाची मालिश, दाढी काय मालिश काय दोन्ही पण. बिदरच्या बादशाह एक दिवस रात्रीचे 1 वाजता बिदरच्या बादशाह पाठीमध्ये चमक निघाली, झोप येईना. मग प्रधानजीला बोलवलं. प्रधानजी, जी मालक. अलमपणा, काय काम आहे? बोले अरे पाठ दुखती, माझ्या शेणाला बोलव ना. रात्रीचे 1 वाजले. सेवकाला पाठवलंय शेना महाराजाकडे. शेना महाराज झोपलेले आहेत. बाहेरून आवाज दिला, शेना. आई साहेब बाहेर आले. आई साहेब बोले कोण? मी बिदरच्या बादशाचा नोकर आहे. शेना महाराजांना बोलवलेलं आहे. शेना महाराज त्यावेळेला झोपलेले नव्हते, पांडुरंग परमात्म्याची पूजा करत होते. आई साहेबांनी बघितलं ती पाषाणाची मूर्ती, खापराची नांद, लोटा आणि 2 लोटे त्या पाषाणाच्या मूर्तीवर आंघोळीसाठी, परमात्म्याची आंघोळ घालण्यासाठी ते 2 लोटे
सोडा अंगावर मूर्तीवर ओतायचे आणि खाली 4 लोटे पाणी पडायचे. एका साधकाने तुकाराम महाराजांना विचारलं, 2 लोटे पाणी आंघोळीसाठी देवाला वापरलं आणि 4 लोटे कसे? हो, शेणा महाराजाची पूजा अशी होती, ते वेदाची ऋचा बोलायला लागले तर झोपडीच्या बाहेर ब्राह्मण पाठेच बसायचे. एवढी गोड पूजा शेणा महाराजांची काय पूजा होती. अहो काय, खापराची नांद, 1 लोटा आणि देवाला ते आंघोळी केल्यानंतर पुसायला फाटकं उपरणं. पण अंतरामध्ये अंतरीचा भाव तो, ते एवढी पूजेमध्ये मग्न व्हायचे. 15 मिनिट पूजेला लागायचे, ते 3 तास बसले. सेवक पुन्हा बिदरच्या बादशाकडे गेला. शेणा महाराज येत नाहीत. 3 वाजले. बोले जा, आता जास्त त्रास होतोय, तुम्ही घेऊनच या, नाही आला तर झोडत आणा. पण तो बिदरच्या बादशाह एवढा श्रीमंत, आत्ताचे 100 खासदार जेवढे श्रीमंत आहे तेवढे एकटा बिदरच्या बादशाकडे संपत्ती होती. त्यांच्याकडे 22 सेवक होते. 22 सेवक आणि 22 सेवकाकडे किती घोडे? 844 घोडे. 844 घोडे होते एका सरदारकडे. आणि त्या घोड्याला जो लगाम होता तो अर्धा तोळ्या सोन्याचा, आणि रिकेबा, बुट ठेवायला रिकेबा होत्या 2.25 किलो वजनाचे. आज एवढा श्रीमंत. 844 हे सेवक नाही, 22 सेवक आणि 844 एका सेवकाला घोडे आणि 2.25 किलो रिकिबा चांदीच्या आणि अर्धा किलो सोन्याची हे लगाम. एवढा मोठा श्रीमंत तो बिदरचा बादशाह. त्याने सांगितलं 3 वाजता का आता माझ्या पाठीची चमक, मानेची चमक जास्त वाढली आहे. सेवक पुन्हा बिदरच्या बादशाहकडूचा निरोप घेऊन शेणा महाराजांच्या घरी जाणार. आणि आता पांडुरंग परमेश्वराला वाटलं आता माझा शेणा मार खाणार. विटेवरून उडी टाकली आणि शेणा महाराजांचे ते रूप धारण केलं पंढरीश पांडुरंगाने. गळ्यामध्ये धोपटे, गुडघ्यापर्यंत धोतर, डोक्याला पगडी आणि गेले कुठे? बादशाकडे. अलंपना, अरे शेणा आलाय? हो हो हो, काय होतंय? अरे मानेपासून कमरेपर्यंत चमक निघाले. देवाचं शेणाचं रूप घेतलेलं पांडुरंग परमात्म्याने चांदीच्या सोन्याच्या वाटीमध्ये ते तेल ओतलंय. सोन्याची वाटी कोणाकडे होती? बादशाकडे. आणि 5 बोटे तेल घेत 5 बोटे वाटीत बुडवले आणि मानेपासून कमरेपर्यंत हात फिरवला. अहो शेण ते बिदरचा बादशाह एकदम उठूनच बसला. अरे बोला शेणा, किती हातामध्ये तुझ्या गुण आहे. झोपच लागली बादशाला. आणि बेगम आले, बोलले अलंपना झोपले काय? हो 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 हो. अहो हे शेणा महाराजांचा हात बघू रे. शेणा महाराज गेले का? बघू हात, बघू. कोमल हात. तो का शेणा महाराजांचा होता? अहो त्या जगदीश पांडुरंगाचा हात तो कोमलच असणार. परंतु हे बादशाला काय माहिती. हा मग त्या धोपटी घेतले. पांडुरंग परमात्म्याने शेणा महाराजांच्या झोपडीमध्ये अडकवले आणि निघून गेले. आणि तेव्हा शेणा महाराजांची ची पूजा संपली 3 तासाने. तेव्हा त्यांच्या पत्नीने सांगितलं, महाराज तुम्ही पूजेला बसले होते, पूजेला बसताना तुम्हाला उठवलं असतं तर मला पाप लागलं असतं, म्हणून मी तुम्हाला उठवलं नाही.
बादशाचा सेवक आला होता, तुम्हाला बोलवलेला आहे. अरे बोलले, तू किती चुकीचं काम केलं, उठवायला पाहिजे. बरं जाऊ दे, धोपटे घेतले, गळ्यामध्ये अडकवली आणि सेना महाराज बादशाच्या कडे चालले असताना रस्त्यातच प्रधान आणि बादशाह मॉर्निंग वॉकला चाललेला आहे. आणि सेना महाराज बोलले, बघितला. बादशाह बोलले, अरे सेना, तू आत्ता आलाय, तू तर सकाळी येऊन गेला ना. बोले सेना महाराज बोलले, हे बादशाह आडवं बोलते वाटतं, मी तर आलोच नाही. अरे तू आत्ता येऊन गेलास? नाही, आलमपणा घेऊ आलोच नाही मी. अरे तुझ्या धोपटीमध्ये बघ ना, तुला 2 मोठी मोहरा दिल्या. सेना महाराजांनी बघितलं तर खरोखर 2 मोठी मोहरा त्या धोपटीमध्ये आहे. सेना महाराजाला समजलं का हा पांडुरंग परमात्मा माझ्यासाठी आला. परत घरी गेला आणि बायकोला सांगा, चांडाळनी तुम्हाला उठवलं नाहीस. रडत गेला, रडतोय. सेना त्या पत्नीला वाचलं, बादशाहनी मला मारलं वाटतं माझ्या बालकाला. का हो, बादशाहनी मारलं? नाही ग, बादशाहनी नाही मारलं. अहो, माझ्यासाठी मी गेलो नाही तर माझ्या पांडुरंगाने माझं रूप धरलं आणि बादशाहची मालिश केली. आणि मग त्यांनी लाज धरली का? नाही लाज धरली. साधव योगी पावन मनाचा योगी साधवया भक्ती काज, 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 साधवया भक्ती काज. नाही लाज आधरीत, 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 नाही लाज आधरीत. ऐसियाची चरण जावे, ऐसियाची चरण जावे, ऐसियाची शरण जावे, ऐसियाची शरण जावे, ऐसियाची शरण जावे, हे ऐसियाची शरण जावे. नाही लाज आधरीत, 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 नाही लाज आधरीत. ऐशियाची चरण जावे, ऐशियाची चरण जावे, ऐशियाची चरण जावे, ऐशियाची चरण जावे. साधवया भक्ती काज, नाही लाज आधरीत, नाही लाज आधरीत, नाही लाज आधरीत. साधवया भक्ती काज, नाही लाज आधरीत, नाही लाज आधरीत, नाही लाज आधरीत. साधवया भक्ती काज, नाही लाज धरीत. अहो, लाज धरीत नाही त्या भगवंतानी. लाज धरली का? सेना महाराजांचं रूप घेतलं आणि बादशाची मालिश केली. साधवया भक्ती काज, नाही लाज धरीत.
तर मला साथ द्या ना, माझी तरी लाज दाखवा असं मी म्हणतोय. तुम्ही लाज धरू नका. मी नवीन कीर्तनकार आहे, कीर्तनकार नवीन आहे, म्हणून साथ तुम्ही दिली पाहिजे, उत्तम साथ दिली पाहिजे, मला सांभाळून घेतले पाहिजे. माझा राखा अभिमान, माझा राखा अभिमान माझा राखा, अभिमान माझा राखा. ओ मी तो यातीन माझा राखा, अभिमान माझा राखा, अभिमान. मी तो यातीन माझा राखा, अभिमान माझा राखा, अभिमान. मी तर धरी मी तो यातीहीन मी तो यातीहीन माझा राखा माखवया अभिमान. मान. म्हणजे यातीहीन म्हणजे आम्ही नवीन आहोत, या जातीचे नाही. यातीहीन, हा दीन दुबळा आहे, आणू अजून दुबळा करू नका. यातीहीन आहे मी, आणि भक्त आईशे जाण जे देई उदास, गेली आशा पास वरून. विषय तो त्यांचा झाला नारायण. न आवडे जन जन माता पिता. भक्त आईशे जाण जे देई उदास. भक्त तो असाच असावा, देहाने उदास असला पाहिजे. देहाने उदास असल्यामुळे एवढे लोक इथे श्रोते वर्ग जमा झालेले. उदास आहे जे देहाने उदास नाहीये, शरीराने उदास नाहीये, ते घरी झोपलेत. आता इथे भरपूर या अधिक मासाचं महत्व ज्यांना माहिती आहे तेच येतात, माहिती नाही. अधिक 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 धोंड्याचा महिना. आता काही लोक बोलतात हे कार्ट बेकार आहे, हे नक्की धोंड्याच्या महिन्याचं असणार. हा धोंड्याचा महिना, त्याला उपमा देतात. अरे पण धोंड्याचा महिना म्हणजे पुरुषोत्तम मास, देवाचं नाव दिलेलं आहे, पण त्या पोराला धोंड्याच्या महिन्यात झालेला असणार बोलतात. कोणाला? अज्ञान लोक. काय सांगणार? आम्ही तुम्ही सांगणार तेव्हा त्यांना कळणार. तुम्ही आणि आपलं ऐकतं कोण? माऊलींनी सांगितलंय, तुकाराम महाराज, संत लोकांनी ग्रंथ वाचून सांगितलंय, आपल्या वाचेतून सांगितलं, प्रमाण देऊन सांगितलं. ऐकताय कोण? कोण ऐकते? कोणच ऐकणार. आणि मी सांगतोय, ऐकते कोण? पण मला काय करायचं? मी त्याला सांगतो, मी त्याला सांगणार, तुम्ही ऐका नका ऐकू. माझी भक्ती ही थोडीही कमी होणार नाही. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, रात्रंदिवस आम्ही चिंतन तेच आहे. आता आम्ही माझ्यावर कृपा केली, मला कीर्तन दिलंय, म्हणून माझा सतत अभ्यास चालू आहे. का? नामस्मरण सतत चालू आहे, रात्रंदिवस चालू आहे. जरी नातवंड त्रास देतात तरीही चालू आहे. गावी असो, इथे असो, गाडीवर बाहेर फिरत असून ते नामस्मरण का आहे? का मला सेवा दिली, आणि ते सेवेचे मी सार्थक करणार, ते सार्थक करणार, आणि त्या सेवेसाठी भक्ती निर्माण करणार, आणि हे साध्य करणार. का? तुम्ही आम्ही खेळेमेळे गदारोळी आनंद, हे खेळेमेळीच आहे. इथे आनंदच तयार होतो. इथे काय चिंता वाटते का? नाहीये. खेळेमेळेच, आणि हसून खेळून खेळेमेळेनेच हा परमार्थ आहे. परमार्थ कसा आहे? जशात मगाशी सांगितलं, जावा जावा तसे बुवा बुवा. बुवा बुवा मध्ये परमार्थामध्ये पण भांडणं आहेत. अनुभव आले अंगात त्या या जगा देतच. अनुभव आहे बुवा बुवा मध्ये भांडणे. हा परमार्थ फक्त एकट्याचा नाही, सर्वांचा, सगळ्यांचा आहे. परमार्थ एकट्याचा कोणाचा होता? तुकाराम महाराजांचा. एकट्याने भंडारा, गोराडा, भालचंद्र एकटे जाऊन बसत होते. का?
का लागून तुका या म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस देऊ सदा ब्रह्मी ब्रह्मरस देऊ सदा तुका म्हणे एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेवो सदा ब्रह्मी ब्रह्मरस सेवो सदा तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस देऊ सदा ब्रह्मी ब्रह्मरस देऊ सदा तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्म ब्रह्मरस देऊ सदा ब्रह्म ब्रह्मरस देऊ सदा तुका म्हणे आम्हा एकांताचा वास शे ब्रह्मरस सेवू सदा ऐशे म्हणा ते ऐशे म्हण ते करे एकांताचाच वास पाहिजे शेवू ब्रह्मरस ते ब्रह्मरसच शेवला पाहिजे आणि ब्रह्मरसाची गोडी ही इथे परमार्थाचाच आहे ते ब्रह्मरस इकडे दुसरीकडे ब्रह्मरस दुकानात गेला तर मिळणार आहे का हो मला 500 रुपयाचा ब्रह्मरस द्या मिळणार का तो पण उसाचा रस घे हा ब्रह्मरस इथेच परमार्थामध्येच कीर्तनामध्ये भजनामध्येच मिळतो दिंडीमध्ये वारीमध्ये ब्रह्मरस सेवी ब्रह्मरस ब्रह्मरस आवडीने ऐशे लावी म्हणा पिशे गोविंदाची लावी म्हणा पिशे गोविंदाची लावी म्हणा पिशे गोविंदाचे ते गोविंदाचे पिशे मनाला लावले पाहिजे ते तसा नाहीये गेला कीर्तनाला आणि झोपला चालणार नाही तुकाराम महाराजांनी कीर्तन केलंय सगळे कीर्तन ऐकून उठून गेले एक म्हातारा बसूनच राहिला तुकाराम महाराजाला वाटलं अरे याला माझं कीर्तन ऐकलं अजून उठा ना हो महाराज उठा ना अहो माझं कीर्तन तुम्हाला बरचसं आवडलेलं दिसतंय बोलला कसलं डोंबल्याचं आवडले माझी घोंगडी अडकली तुम्ही कधी जाता माझी घोंगडी मी कधी गेला हा ब्रह्मरस नाही हा झोपेचा रस आहे हा जो कीर्तनामध्ये बरोबर आहे ज्यांना झोप लागत नाही ते कीर्तनामध्ये येऊन झोपतात बरेचसे लोक आहेत कीर्तनामध्ये लोक झोपतात आणि हे रात्रीचं जे कीर्तन केलं महाराजांनी ते ब्रह्मरसाचं आणि त्यांनी जे जेवण दिलं पोटभर जे जेवण दिलेलं आहे आणि ते पोटभर जेवण पहिल्या दिवशी परम महाराज बोले पंत्रवळी दिल्या नंतर डाळ भात नंतर काय यांनी फटांगणे महाराजांनी शिरा वगैरे आणि यांनी तर पूर्ण ताटच भरून टाकलं आणि माझी आजचे कीर्तन सेवा साधावया भक्ती काज नाही लाज धरीत एक मूक शुद्धी आहे सगळं जेवण झाल्यानंतर मोक शुद्धी आहे मोक्ष सिद्धी आहे त्याच्यामुळं आम्ही जे साधवया भक्ती काज लाजच धरीत नाही ना जे मला बोलता येईन त्याच्याकडून साळुंकी मंजुळ बोलत तसे वाणी वेगळा बोलवितो धनी वेगळाच ही मंजुळ वाणी ही माझ्याकडची नाही त्या परमार्थाची आहे आणि या गादीवर उभं राहण्याची आमची पात्रता नाही कारण आम्ही कुठे शिकलेलो नाही फक्त परमार्थ हा देहामध्ये मुरलेला आहे अभ्यासाने संगे लावी रे अभ्यास तेने शिवरस ब्रह्मरस ते अभ्यासाने संगे प्रमाण आहे पण पाठांतर नाही असाध्य साध्य कारण अभ्यास केला पाहिजे अभ्यास पाहिजे आता अभ्यासाला वेळ नाही परंतु नाही आवड असली तर सवड होते आता आवड असली या आवडीमुळे मेदगे मावशी भालेकर मावशी आळंदीवर आल्यात आजच इथे प्रस्थान झालंय पण ते आवडीमुळे आले
ते माझी आवड नाही, एकादशीची आवड आहे आणि माझी आवड आहे. वा. का ह्या मंदिरामध्ये जी जागा आहे ती पवित्र आहे. तर पवित्र ती का जागा आहे? पवित्र ज्या वेळेला रामायणामध्ये वनवास कुणाला होता? फक्त रामाला. पण सीता सोबत गेले, लक्ष्मीला वनवास नाही. परंतु लक्ष्मणाला ज्या वेळेला रामाने सांगितलं, इथली मूठभर माती घे तुझ्या बरोबर आणि तुझ्या झोळीमध्ये टाक. ज्या वेळेला माती, ती झोळीमध्ये माती आहे, त्यावेळेला लक्ष्मणाच्या मनात यायचं, अरे वनवास रामाला दिलाय आणि मी फुकटचं बिन भाड्याचं चाललो, यांच्या मागे कशासाठी मी रामाच्या मागे चाललो? मला वनवास नाहीये, वनवास नाहीये, पण मी चाललो. तर रामाच्या लक्षात आलं, या मनामध्ये लक्ष्मणाच्या काहीतरी घुमते. लक्ष्मणा, ती झोळी खाली ठेव. झोळी खाली ठेवल्यानंतर त्या मातीची लक्ष्मणाला परत अरे मी चुकीचा विचार करत होतो, आता तर मी बरोबर आहे, रामाशिवाय मी जगू शकत नाही, रामाचं दर्शन केल्याशिवाय मी जगू शकत नाही. आणि मग हे मनामध्ये माझ्या काय येते? रामाला विचारला, प्रभू माझ्या मनामध्ये असं काय येत आहे? वाईट विचार काय येतात का? मला वनवास का आहे? राम बोलले, अरे त्या झोळीमध्ये जी माती आहे, ती जागा आहे, त्या ठिकाणी सुंदर आणि उपसुंदर राक्षसांची युद्ध झालंय आणि त्यांनी युद्ध जे केलं, युद्ध झालं आणि त्यांनी त्या ब्रह्मदेवाकडे प्रार्थना केली का आम्हाला या पृथ्वीवर कोणीही मारू शकत नाही. मग ते चिरंजीव झालेत. रोज नासधूस लोक, रोज देवांना पण त्रास, मानवाला त्रास, धुमाकूळ घातला. मग ब्रह्मदेवाने एका कुणाच्या तिलोत्तमा स्त्रीचं रूप धरून का विष्णू परमात्म्याने घेतला, रूप घेतला आणि ते भाऊ असे होते का कधीही भांडत नव्हते, भांडणारच नाही. पण त्यांना माहिती आहे आम्ही काही झालं तर आम्ही दोघात भांडत नाही, लोकांना मारणार, देवाला मारणार, नासधूस करणार. ब्रह्मदेवाने वरदान दिले आहे, मग आम्ही भांडणार नाही हे त्यांना चांगलं माहीत असताना ब्रह्मदेवाने जे तिलोत्तमा श्रीचं रूप पाठवलं, ती साक्षात समोर उभी राहिली. दोघा भावांनी बघितलाय, अरे बोले ही बाई आलेली आहे. आता ज्याच्या वाट्याला बाई येते त्याचे मन विचलित होत आहे. मग ते बोलले, आता थोरला बोलतो, धाकटा बोलतो, सुंबा ही माझी आहे, पत्नी आहे. तो बोलतो असा कदा, मी थोरला आहे, ही माझी आहे. मग ती बाय बोल, मी दोघांची होईल, पण दोघे मारामारी करा आणि जो जिंकल मी त्याची होणार. दोघांची मारामारी झाले, युद्ध, चंबळ युद्ध झालं आणि दोघही मेले. कुठं? त्या मातीत मेले. तिथली माती लक्ष्मणाला कोणी दिले? राम बोले ती माती घे. तेव्हा त्या मातीमुळे मन विचलित झालं लक्ष्मणाचं. मग ते विचलित झाल्यामुळे त्यांच्या मनात वितुष्ट दुर्बुद्धी दे म्हणा, त्या कदादनोपजना, त्या मनाला दुर्बुद्धी का आली? मातीमुळे. तसं या ठिकाणी ज्यांनी जे मंदिर बांधलं ह्या मातीत, जे जुने जाणते कुरकुटे महाराज, जंजाड महाराज, अजून ते इथे राहत होते शेळके महाराज, पांडुरंग महाराज, यांनी जे म्हणजे शुद्ध, त्यांचं शुद्ध होतं, माती शुद्ध झाली आणि त्या शुद्ध मातीमध्ये हे मंदिर उभं केलं आणि त्या मंदिरामध्ये आम्ही तयार झालो. तुमच्या आमच्याची साथ म्हणजे या मातीचाच गुण आहे. या मातीचा गुण आहे का नाही? आम्हाला कुठं जागा मिळाली असती? गावच्या पारावर रिटायरमेंट कोणी विचारलं असतं. परंतु या मातीचा, यांच्या वडिलांचा ते खडूस होते पण सत्य होते. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्र न घाती सर्पदया. चित्त जर शुद्ध असेल ना, समोरचा कसा असू दे तो माघारी किंवा नतमस्तक होणार.
चित्तामध्ये शुद्धी पाहिजे, शुद्ध चित्त. आता माझा स्वतःचा अनुभव सांगतो. गावी आम्ही दोघे असताना च्या भावाकडे गेलो, जेवण वगैरे झालं, रात्र झाली, 11 वाजले आणि आमच्या घरी जायला 11 वाजता निघालो. म्हणजे घडलेला प्रसंग सांगतोय. 11 वाजता निघालो, थोड्या अंतरावर गेलो, अंधारे, फक्त लाईट कुठली बाईकची, आणि समोरून वाघ आला एवढ्या अंतरावर. तिला बोललो, गाडी थांबवली. अरे बोले वाघ. ती बोलली माग फिरा. अरे बोलो माग फिरा नाही, आपण नाही फिरायचं, तोच फिरलाय. तो वाघच फिरला. तरी बोल नाही 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 नाही. अरे नाही काय, मी आहे ना, तुझा वाघ आहे ना. तुझा वाघ समोर असताना त्या वाघाला घालतो, तो फिरून गेलाय. पण का? चित्त शुद्ध. तरी सर्पमित्र चित्त शुद्ध पाहिजे ना. मागे पुढे उभा राहे संभाळीत, आलिया घात निवाराया, आलिया घात निवाराया, आलिया आघात निवाराया. मागे पुढे उभा राहे संभाळीत, आलिया घात निवाराया, आलिया घात निवाराया, आलिया घात निवाराया. मागे पुढे उभा राही सांभाळीत, आलिया गाद्या निवाराया. हे फक्त बोलण्यात नाही, म्हणण्यात नाही, हरिपाठात नाही, हे सत्य आहे. पण आपण त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे, त्याला शरण गेलं पाहिजे. शरण गेलं नाही तर तुम्हाला मरण आहेच. त्याचं नाव सतत हृदयामध्ये पाहिजे. पांडव बघा, कुरुक्षेत्रावर ज्या वेळेला युद्ध चालू होणार, त्यावेळेला धर्मराजाने पायातील वाहन काढलेलं, म्हणजे पादत्राण काढून ठेवलंय. मुकुट आहे तो रथावर ठेवलाय, शस्त्र रथावर ठेवलेला आहे, आणि अनवाणी कौरव सैनिकडे निघाले. कोण? धर्मराजा. हे चार पांडवांनी बघितलं, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव. अरे बोलले आपला मोठा भाऊ हा तर कौरवांकडे चाललेला आहे, आपण जाऊया. जे मोठा करेल ते मागची करत होते. त्यावेळेला ते त्यांच्या पाठी गेलेत. कौरवांना वाटलं धर्मराजा शरण आलेला आहे, पण तसं नाही. सुरुवातीला धर्मराजा गेला आणि गुरु द्रोण यांच्या चरणावर नतमस्तक झाला. गुरु देवा, मी तुमच्या विरुद्ध लढतोय. द्रोणाचार्याला गुरु आहे ना, द्रोणाचार्य तुमच्या विरुद्ध बाजूला लढतोय, मला आशीर्वाद द्या. द्रोणाचार्य बोलले, मी आशीर्वाद देतो, तुम्ही विजय व्हा. कधी? तर मला ज्या वेळेला जे वाईट घटना जी सांगणार, माझ्या मनाला लागणार, तेव्हा मी शस्त्र खाली ठेवणार आणि मला कोणीही मारू शकतो. ते त्यांचं अंतर्गत सांगितलं. कोणाला? त्या पांडवांना, धर्मराजाला. का? ते शरण गेले आहे, नतमस्तक झाले. नंतर कृपाचार्याकडे गेले, कृपाचार्याजवळ नतमस्तक झाले. त्यांनी सांगितलं विजय भव. आणि भीष्माचार्याकडे गेले, त्यांनी पण सांगितलं मी तुमच्या समोर आहे, परंतु विजय हा तुमचाच आहे. का? तुम्ही नमस्कार केला, नतमस्तक झाला, शरण आलेला आहे. आणि पुन्हा शैल्य, द्रोणाचार्याचा सारथी, मामा, पांडवांचा मामा, त्यांना बोलले मामा आम्हाला आशीर्वाद द्या. ते बोलले मी तुमच्या बाजूला नाही, कौरवांच्या बाजूला आहे. कारण का? मी रस्त्याने चालत असताना दुर्योधन यांनी मला आणि माझ्या सैनिकाला जीव घातला, माझी सेवा केली, म्हणून त्यांच्याकडे आहे. परंतु युद्धाच्या प्रसंगी मी त्याला असे शब्द वापरणार का त्याचं बाणच चुकणार, म्हणजे हानी करणार. शब्दाने कसे हानी करणार? अहो आपल्या कीर्तनामध्ये टाळकरी आहेत, एखादा मूळ आलं आणि ठाण कसं वट चल बाजूला, म्हणजे त्याची हानी झाली का नाही, परत तो कीर्तनात येणार नाही. तसा शैल्य दुर्योधनाला हाणून पाडायचा शब्दाने. मग त्यांनी आशीर्वाद दिला, विजय हा तुमचाच आहे.
कशामुळे शरण ऐशी अशी शरण जावे. ऐशी आशी शरण जावे 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 ऐसी आसी 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 शरण जावे शक्ती जीवे नावंती शक्ती जीवे नावंती बोला शक्ती जीवे नावंती 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 ऐसी आसी शरण जावे 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 ऐशी अशी शरण जावे शक्ती जीवे न वंची. अहो जे शरण कोणाला गेलेत आपल्या विरोधात आहे. द्रोणाचार्य कृपाचार्य कृतवर्मा भीष्माचार्य कर्ण हे सगळे विरोधात आहेत. तरी पण काय केले नतमस्तक झाले शरण गेले. म्हणून देवाने त्यांना प्रत्येकाने आशीर्वाद दिला विजयी भव विजयी भव आशीर्वाद दिला का नमस्कारामध्ये चमत्कार आहे. प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये बघा आपण रस्त्याने चाललोय लहान समोरून कोणी आला आपल्या ओळखीचा रामकृष्ण हरी नमस्कार जर तोंड फिरवलं जा तुझ्या वाटेत कोण विचारतो ह्या कलियुगामध्ये. अहंकार हा घातक आहे परंतु तू का म्हणे सान व्हावे लहानाहून लहान. मग लहानाहून लहान झालं पाहिजे. लहानाहून लहान झाला नाही ताटरपणा केलं आपण अहंकार केला तर वाया जा. तो का म्हणे अहंकार झाला तो वाया गेला. तो का म्हणे झाला भूता तेने कोंडिले अनंता तेने कोंडिले अनंता तेने नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता तेने कोंडिले अनंता तेने कोंडिले अनंता. पांडवांच्या पाठीमागे कृष्ण परमात्मा आहे. पाचच पांडव कौरवसेना किती औषध कौरवसेना परंतु विजय कोणाचा पांडवांचाच का मागे पुढे उभा आहे. अर्जुनाचा सारथी आहे. सारथ्याचं काम केलंय 15 वेळा उचलल्या राजस्वी यज्ञामध्ये कृष्ण परमात्म्याने काय काय त्याने केलं काही लाज धरली का नाही. मग त्या पांडवांनी भीष्मानी जी प्रतिज्ञा केली का उद्या
निष्पांडवी पृथ्वी करणार. ही भीष्म प्रतिज्ञा आहे. ही प्रतिज्ञा भीष्माची आहे. ब्रह्मचारी आहे. त्यांच्या वाणीमध्ये तेवढी ताकद आहे, बाणामध्ये तेवढी ताकद आहे. आणि दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला ही प्रतिज्ञा केली, कृष्ण परमात्म्याने द्रौपदीला सांगितलंय, चल माझ्या बरोबर. कुठे? भीष्माचार्याकडे. कृष्ण परमात्मा द्रौपदीला घेऊन गेलेला आहे आणि बाहेर थांबले. अंगावर घोंगडी, हातामध्ये कंदील, पाऊस येतोय आणि द्रौपदीच्या त्या चपला सुद्धा बगले धरल्यात. भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संवाद. अहो ते द्रौपदी गेली, आतमध्ये गेली. भीष्माचार्य डोळे दाखवून नामस्मरण करत होते. कुणाचं? कृष्णाचंच. द्रौपदीने बांगड्या वाजवल्या. बोले, कोण आहे? मी द्रौपदी आहे. कशासाठी आले? आशीर्वाद द्या. तू एकटी येणार नाही. कुलवान श्रीनं रात्रीच्या एकटीनं येण्याचं कारण काय? तू एकटी नसणार. तुझ्या बरोबर कोण आहे? कृष्ण परमात्मा आहे. बरोबर. तशी तू येणार नाही. जा विजयी भवा. मग विजय भव. त्यावेळेला भीष्माचार्याने आशीर्वाद. अब तुमचा जी प्रतिज्ञा केली त्याचं काय? तुला काय सांगितलं? विजयी भव. तर त्या आशीर्वाद तो तुमचे 5 पांडव हे मी जिवंत ठेवणार तुझ्या पाठीमागे तो आहे. तर मी मारणार कोण त्यांना? त्यावेळेला युद्ध चालू झालं. भीष्माचार्याने बाणाचा वर्षाव केला. भीष्माचार्य होते, ब्रह्मचारी होते. त्यावेळेला अर्जुन मारणार हे कृष्ण परमात्म्याने बघितलं आणि आपल्या अर्जुनाचे रक्षण करण्यासाठी स्वतः हातामध्ये शस्त्र घेतलं आणि आपली प्रतिज्ञा मोडीत काढली आणि भीष्माचार्याची प्रतिज्ञा खरी केली. हे अभंगाच्या भीष्मपण केला खरा, 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 भीष्मपण केला खरा. धनुर्धरा रक्षिले, धनुर्धरा आरक्षिले. ऐसी आसी शरण जावे, ऐसी आसी शरण जावे. धनुर्धरा रक्षिले, धनुर्धरा रक्षिले. ऐसी आसी शरण जावे, ऐशी आशी शरण जावे. भीष्मपण केला करा, धरून धरा रक्षले. ऐशी आशी शरण जावे, शक्ती जीवेन वंचित. जय विठ्ठल रघुमाई विठोबा रघुमाई, जय जय ठोबा रघुमाई, ठोबा रघुमाई, ठोबा रघुमाई ठोबा रघुमाई, ठोबा ठोबा रघुमाई रघुमाई, ठोबा 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 रघुमाई, जय ठोबा रघुमाई, ठोबा रघुमाई ठोबा रघुमाई, ठोबा रघुमाई ठोबा रघुमाई, ठोबा रघुमाई ठोबा रघुमाई. विठ्ठल विठ्ठल नामदेव
देवा पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु तुकाराम महाराज की जय विठ्ठला 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 ढोबार कुमाई जय जय ढोबार कुमाई ढोबार कुमाई ढोबार कुमाई साधवया भक्ती काज नाही लाज धरित ऐशी अशी शरण जावे शक्ती जीवेन वंचित विश्वापन केला खरा धनुर्धरा रक्षिले तुका म्हणे साक्ष हाती तो म्या चित्ते धरेला या चार कडवेच्या अभंगातून तुकाराम महाराजांच्या या चार चरणाच्या अभंगातून जे मी निरूपण केलं तुम्हा पुढे ते सादरीकरण केलं माझी या बोबडी या बोला चित्त द्यावे बा विठ्ठला जे वेडे वाकडे बोललो असेल ते तुम्ही तुमच्या पदरात घ्यायचं आहे आणि जे चांगलं असेल ते पांडुरंगाच्या चरणावर अर्पण करायचं आणि या जे सेवेसाठी मी जे बोबडे बोललो काही चुकले असेल तर मला क्षमस्व असो थोर पाठांतरवाले आणि थोर कीर्तनकार माझ्या समोर उभे आहेत अमोल महाराज नवनाथ महाराज आणि गायक पांडुरंग महाराज धनदाड हे दिलीप शिंदे पुजारी विनेकरी हे सगळे समोर असताना मग मला भीती कसली भीतीच नाही ना ही सेवा आणि ही निष्काम सेवा आहे या पांडुरंग निष्काम सेवा ही करण्याची ताकद हे तोच देणार आहे तुम्ही आम्ही कोण तुम्ही पाठिंबा देणार पण मीच बोललो नाही तर हा पाठिंबा काही कामात नाही पण त्या परमात्म्याची साथ पाहिजे आणि त्याचं उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शने आला पद्मादा जोडीला हे भाग्य माझं उजळलं आणि नारदाची गादी प्राप्त झाली आता इथून पुढे ज्या वेळेला कीर्तन सेवा निष्काम सेवा असेल मला बोलवायचं कारण उजळणी होते हा त्या मार्गाला आम्ही लागतो नाही तर भरकटतो जागा ह्या गावाला जा गावाला नाही पण ही जर सेवा दिली कसे नाही शिकू द्या पण आळंदी पंढरपूर वारी ही चालूच आहे आणि ही सेवा चालू आहे श्रवण सेवा भक्ती ही आहेच हे आणि अभंगवर चिंतन जे केलं ते पांडुरंग चरणी अर्पण करून माझ्या सेवेला पूर्णविराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुका माने साक्ष हाती 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 तुका म्हणे साक्ष हाती तुका म्हणे साक्ष हाती तुम्ही चित्ती धरियेला तुम्ही चित्ती या धरिला म्या धरिला ऐशी आशी चरण जावे ऐशी आशी चरण जावे तो म्या चित्ती धरियेला तो म्या चित्ती धरियेला धरियेला ऐसे आसी शरण जावे शक्ती जीवे लावंची शक्ती जीवे
नावांची 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 आ किनारे आणि वंची नदी वंची सियासी चरण लावे ऐसियासी चरण शक्ती जीवे नवंची शक्ती जीवे नावंते शक्ती जीवे नावंते नावंते ऐसे आजी चरण गावे ऐसे आज चरण लावे विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोले जय पुरे वेडे वाकोडे उतरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार म्या फुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध का मने ज्ञानी ज्वरारा का पाया पैकी करा करा क्षमा अपराध महाराज